नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 11 इयत्ता 6वी गणित बघणार आहोत। प्रश्न दिला आहे, खालील रेषांवर ए व बी बिंदू कोणते अपूर्णांक दर्शवतात ते रिकाम्या चौकटीत लिहा। या ठिकाणी बघा संख्या रेषा दिलेली आहे। या संख्या रेषेवरती या ठिकाणी ओ बिंदू आहे, या ठिकाणी ए बिंदू, या ठिकाणी बी बिंदू आहे। आता या ठिकाणी ओ बिंदू पासून तर 1 या नंबर पर्यंत, या ठिकाणी ओ बिंदू पासून तर 1 या नंबर पर्यंत किती रेषा या दोन्हींच्या मध्ये आहे हे आपल्याला मोजून घ्यायचे आहे। बघा ओ पासून तर 1च्या मध्ये 1 2 3 4 5 म्हणजे या ठिकाणी ओ बिंदू आणि 1 नंबर यामध्ये 5 रेषा आहे, म्हणून त्याचा छेद 6 घेतला आहे। बघा मी परत सांगते, या ठिकाणी ओ बिंदू आणि 1 नंबर यांच्यामध्ये टोटल रेषा 5 आहे, म्हणून त्याचा छेद 6 घेतला आहे। म्हणजे या ठिकाणी 0/6, ही जी रेषा आहे 1/6, या ठिकाणी ही रेषा 2/6, ही रेषा 3/6, बघा या प्रकारे 2/6, ही रेषा 3/6, ही रेषा 4/6 आणि ही जी हा जो बिंदू आहे ए, हा बिंदू 5/6 हा अपूर्णांक दर्शवणार आहे। नंतर पुढचा जो बिंदू आहे या ठिकाणी त्याला 1 ने आपण दर्शवलेला आहे, तो बिंदू 6/6 आहे। 6/6 म्हणजेच काय तर 1। आता या ठिकाणी आपल्याला बी बिंदू कोणता अपूर्णांक दर्शवतो ते शोधायचं आहे। बघा या ठिकाणी 6/6 हा अपूर्णांक, 7/6, 8/6 हा अपूर्णांक, या ठिकाणी 9/6 आणि या ठिकाणी हा जो बी बिंदू आहे हा 10/6 अपूर्णांक दर्शवणार आहे। या प्रकारे या ठिकाणी ए बिंदू आणि बी बिंदू कोणते अपूर्णांक दर्शवतात ते आपण शोधून काढलं आहे। आता पुढची संख्या रेषा शोधणार आहोत। बघा आता या ठिकाणी हा ओ बिंदू आहे आणि या ठिकाणी 1 नंबर आहे। आता ओ बिंदू पासून तर 1 नंबर यांच्यामध्ये किती रेषा आहे ते आपण मोजणार। बघा 1 2 3 4 म्हणून यांचा छेद आपण 5 घेणार, कारण यांच्या दोन्हींच्या मध्ये टोटल रेषा किती तर 4 रेषा आहे, म्हणून त्याचा छेद घ्यायचा आहे 5। या प्रकारे 0/5, 1/5 हा बिंदू, 2/5 या ठिकाणी हा बिंदू, 3/5 म्हणजे ए जो बिंदू आहे तो 3/5 अपूर्णांक दर्शवणार आहे। नंतर ही जी रेषा आहे हा बिंदू 4/5 अपूर्णांक दर्शवेल। नंतर 1 हा जो नंबर आहे तो 5/5 अपूर्णांक दर्शवेल, म्हणजेच काय तर 1। नंतर हा बिंदू 6/5 आणि बी बिंदू 7/5 हा अपूर्णांक दर्शवेल, म्हणजे या ठिकाणी बी बिंदू 7/5 अपूर्णांक दर्शवणार आहे। आता पुढचं उदाहरण आहे। बघा या ठिकाणी सुद्धा संख्या रेषा दिलेली आहे। आता या ठिकाणी ओ बिंदू आहे आणि या ठिकाणी 1 हा नंबर दिलेला आहे। आता ओ या बिंदू पासून तर 1 या बिंदू पर्यंत असलेल्या रेषांची संख्या आपण मोजणार आहोत। बघा या प्रकारे ओ बिंदू पासून 1 नंबर पर्यंत संख्यांची रेषा मोजायची आहे। या ठिकाणी ओ बिंदू आणि 1 हा जो नंबर आहे यामधले असलेल्या रेषांची संख्या आपण मोजणार आहोत। 1 2 3 4 5 6 म्हणजे ओ बिंदू आणि 1 ही जी संख्या आहे यांमध्ये असलेल्या रेषांची संख्या आहे 6, म्हणून त्यांचा छेद आपण घेणार आहोत 7। का तर या 6 रेषांमुळे या ठिकाणी ओ बिंदू आणि 1 नंबर यांचे 7 भाग तयार झाले। बघा 1 भाग, 2 भाग, 3 4 5 6 आणि 7 भाग तयार झाले, म्हणून त्यांचा छेद आपण घेणार आहोत 7। या प्रकारे बघा 0/7, 1/7, 2/7, 3/7 या ठिकाणी बी जो बिंदू आहे या ठिकाणी बी बिंदू 3/7 अपूर्णांक दर्शवणार आहे। नंतर हा जो बिंदू आहे तो 4/7 अपूर्णांक दर्शवेल, हा बिंदू 5/7, हा बिंदू 6/7 अपूर्णांक दर्शवेल आणि 1 हा जो नंबर आहे तो 7/7 अपूर्णांक दर्शवेल, म्हणजेच 1। 7/7 म्हणजेच 1। नंतर ही जी रेषा आहे
हा बिंदू 8/7 अपूर्णांक, हा बिंदू 9/7 अपूर्णांक आणि ए जो बिंदू आहे तो 10/7 अपूर्णांक दर्शवेल। म्हणजे या ठिकाणी आपल्याला ए आणि बी बिंदू कोणते अपूर्णांक दर्शवणार आहेत, तर ए बिंदू 10/7 अपूर्णांक दर्शवेल, तर बी बिंदू 3/7 अपूर्णांक दर्शवणार आहे। दुसरा प्रश्न आहे, संख्या रेषेवर पुढील अपूर्णांक दाखवा। पहिलं उदाहरण आहे 3/5, 6/5 आणि 2.3/5। या ठिकाणी हे अपूर्णांक आपल्याला संख्या रेषेवरती दाखवायचे आहे। बघा आता या ठिकाणी या प्रकारे ही संख्या रेषा आपण काढलेली आहे। या ठिकाणी हा जो पहिला बिंदू आहे तो ओ ने आपण दर्शवणार आहोत। आता ओ बिंदू आणि 1 नंबर यांच्यामध्ये आपल्याला किती रेषा काढायच्या हे ठरवावे लागणार आहे। बघा या ठिकाणी छेद किती दिलेला आहे 5, म्हणून 5 - 1 4, म्हणजे ओ बिंदू आणि 1 नंबर यांच्यामध्ये रेषा असतील 4। या प्रकारे बघा हा ओ बिंदू आहे आणि 1 नंबर यांच्यामधल्या रेषा 1 2 3 4, म्हणजे या ठिकाणी आपल्याला नंबर मिळणार 1। त्याचप्रमाणे 1 नंबर आणि 2 नंबर यांच्यामधल्या रेषांची संख्या असेल 4, 1 2 3 4, 4 रेषा सोडून या ठिकाणचा बिंदू मिळणार आहे 2। त्याचप्रमाणे 4 रेषा सोडून 1 2 3 4 या ठिकाणचा बिंदू मिळणार आहे 3। या प्रकारे हे झाल्यानंतर आता आपल्याला अपूर्णांक दाखवायचे आहे। या प्रकारे बघा या ठिकाणी जो ओ बिंदू आहे तो 0/5 ने दर्शवणार, या ठिकाणचा 1/5, हा बिंदू दर्शवणार आहे 2/5, हा बिंदू 3/5, 4/5 आणि 1 नंबर दर्शवणार आहे 5/5। आता या ठिकाणी हा जो बिंदू आहे तो मिळणार आहे आपल्याला 3/5। नंतर पुढे या ठिकाणी बघा आपल्याला 6/5 अपूर्णांक दाखवायचा आहे, 5/5, त्यानंतर हा जो बिंदू आहे तो 6/5 अपूर्णांक दर्शवणार आहे। आता आपल्याला पुढचा अपूर्णांक आहे 2.3/5, हा आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचा आहे। आता 2.3/5 म्हणजेच काय, तर 5 × 2 + 3/5 बरोबर 5 × 2 10, 10 + 3 13/5, म्हणजे 13/5 हा अपूर्णांक आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचा आहे। आता हा 6/5 या ठिकाणी हा बिंदू 7/5, 8/5, 9/5, हा अपूर्णांक या ठिकाणी 10/5 मिळाला, 11/5, 12/5 आणि हा बिंदू दर्शवला जाणार आहे 13/5, म्हणजे या बिंदूने आपण 13/5 हा अपूर्णांक दर्शवतो आहे। अशा प्रकारे हे पहिलं उदाहरण झालं। आता दुसरं उदाहरण आहे 3/4, 5/4 आणि 2.1/4। आता या ठिकाणी ही संख्या रेषा आहे, सुरुवातीचा बिंदू आहे ओ। आता ओ बिंदू आणि 1 नंबर यांच्यामध्ये असलेल्या रेषांची संख्या किती, तर 3, कारण या ठिकाणी छेद आहे 4, म्हणून ओ बिंदू आणि रेषा सोडायची आहे 3, 1 2 3, या ठिकाणचा बिंदू जो आहे तो मिळणार आहे 1 अंक। 3 रेषा सोडायच्या आहे 1 2 3, हा बिंदू मिळणार आहे 2, 1 2 3, या ठिकाणचा बिंदू मिळणार आहे 3, 1 2 3, या ठिकाणचा बिंदू मिळणार आहे 4। आता या ठिकाणी बघा ओ जो बिंदू आहे तो या ठिकाणी मिळणार आहे 0/4, 1/4, 2/4, 3/4 आणि 4/4, म्हणजे हा जो बिंदू आहे तो 3/4 या अपूर्णांकाने दर्शवला जात आहे। नंतर 4/4 नंतर या ठिकाणचा हा जो बिंदू आहे तो 5/4 ने दर्शवला जात आहे। आता शेवटचा अपूर्णांक आहे 2.1/4, म्हणजेच काय, तर 4 × 2 + 1/4 बरोबर 4 × 2 8, 8 + 1 9, 9/4, 5/4 मिळाला, या ठिकाणी 6/4, 7/4, या ठिकाणचा अपूर्णांक मिळेल 8/4 म्हणजेच 2, आणि हा जो बिंदू आहे तो 9/4 या अपूर्णांकाने आपण दर्शवणार आहोत। म्हणजे या ठिकाणी 3/4, 5/4 आणि 9/4 हे अपूर्णांक आपण या प्रकारे संख्या रेषेवर दाखवलेले आहे। अशा प्रकारे आज आपण सराव संच 11 पूर्णपणे सोडवून घेतला आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।